यानंतर पुण्यात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते। 14 तासांनंतरही पुण्यामध्ये सखल भागामध्ये अजून सुद्धा पावसाचे पाणी साचलेले आहे। पावसाने धानोरी या परिसरामध्ये अनेक दुकानदारांचं नुकसान केलेलं आहे। अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील धानोरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमा झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या ठिकाणी बिल्डरना संरक्षक भिंत बांधल्यामुळे पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। काल संध्याकाळी पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय कशा पद्धतीने सोसायटीमध्ये हे पाणी साचलेलं आहे, रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। गाड्यांची नुकसान भरपाई मिळावी आणि कॉर्पोरेशनने आम्हाला सुरळीत मार्ग करून द्यावा, कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी हीच मागणी आमची। कायमस्वरूपी उपाययोजना करा, कारण दरवर्षी हा प्रॉब्लेम येतो पाण्याचा। पहिल्यांदा झालेलं नाही, ही तिसरी वेळ आहे। प्रत्येक वेळेस आश्वासन देतात नाही आम्ही करून देतो तात्पुरती उपाययोजनेने काहीही होणार नाही। परमनंटली तुम्ही काहीतरी करून द्या, त्याच्यावर तर काहीतरी इलाज पाहिजे। दरवेळेस अजून पावसाला सुरुवातच झाली नाही। 1.5 तासाच्या पावसात जर अशी हे होते तर मग पावसाळा अख्खा गेल्यानंतर काय करणार ना। आम्हाला रिटेनिंग वॉल जी आहे त्याची 2.5 ते 3 फुटाची रुंदी असलेली वॉल पाहिजे आणि ते फक्त डागडुजी नाही तर